नाताळ म्हणजेच ख्रिस्ताचा जन्म, खूप सारी मजा, सेलिब्रेशन आणि बरंच काही हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र आता मी महाराष्ट्राच्या एका खास शहरामध्ये आलो आहे, इकडे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहतात. पालघर जिल्ह्याच्या वसई या गावामध्ये तुम्हाला इकडचं मी कल्चर दाखवणार आहे, मौज मजा करणार आहे. आणि हो, मी आज एकटा नाहीये, आपला एक अजून मित्र सुद्धा आहे आपल्या सोबतीला मजा करायला. हो, म्हणजे मी सांता म्हणून आज इथे आलेलो आहे. अर्थात सांता म्हणून आल्यानंतर वसईमध्ये क्रिसमसच्या निमित्ताने काय चाललंय ही तुमची इच्छा पूर्ण करण्याचं काम माझं आहे. म्हणजे माझंच नाही, रोहनचं पण दोघांचं. म्हणजे मला दाढी मिशन असले तरी मी आज सांताच्या भूमिकेत आहे. सांताच्या भूमिकेत. चला तर मग वसईच्या फेरफटक्यावर. मित्रांनो, ख्रिसमस म्हणजे मौज मजा मस्ती आणि वेगळ्या पद्धतीचं एक सेलिब्रेशन. फक्त मौज मजा मस्ती नसते. वसई गावांची एक खासियत अशी आहे की इकडे क्रिप्स म्हणजे मोठमोठे देखावे, जसे आपण गणपतीत वगैरे साकारतो ते साकारतात. आपल्या मागेच एक मोठा देखावा साकारला, मदर तेरेसांचा देखावा साकारलाय. मात्र हे नुसते देखावे नसतात, त्याच्या मागे दरवर्षी काही ना काहीतरी संकल्पना असते, सामाजिक संदेश सुद्धा असतात. माझ्या मते या सगळ्या तरुण मुलांनीच ते बनवलेत. तर आपण त्यांनाच विचारूया, त्यांच्याशी संवाद साधूया. आणि आपल्या इकडे मित्र सुद्धा आले आपल्या भेटायला. विजय देसाई, स्वागत आहे. विजय देसाई, वसईमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमचा प्रतिनिधी आमचं स्वागत करतो. विजय देसाई आपले आमचे वसईतले प्रतिनिधी. विजय, आम्ही तुमच्याशी बोलूच, पण या मुलांशी आधी संवाद साधूया. विशाल, तुझ्या मनात प्रश्न होते ना की क्रिप काय असते, तुझ्या मुलांना विचार, ते तुला सांगतो. आपण त्याच मुलांकडे जाऊया. आपला मित्र ऑलिसन पण आहे. ऑलिसन, तू इथे ये. मला असं वाटतं तू या सगळ्या मुलांना बोलतं करू शकशील. ऑलिसन पासून आपण सुरुवात करू. ऑलिसन, यंदा मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने तुम्ही हा सगळा देखावा साकारला की ज्याला तुम्ही क्रिप्स म्हणता. दरवर्षी आम्ही क्रिसमसला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या वर्षी 4 सप्टेंबर रोजी पोप साहेबांनी मदर तेरेसा यांना संतपद बहाल केलं. त्याचाच एक देखावा आम्ही इकडे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा, यामध्ये कोण कोण आपले इतर सहकारी होते जे बोलण्यासाठी पुढे येऊ शकता? कोण होतं मदतीला? मित्रा, बॉनी, तू किती दिवसात हा सगळा देखावा साकारला? हा, तरी पण आम्ही जवळजवळ 10 दिवस आम्हाला लागले. 10 दिवस आम्ही जवळजवळ रात्रभर काम करून, रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करून आम्ही हा संपूर्ण क्रिप केलेला आहे. आणि आज एकदम परफेक्ट करून हा सादर केलेला आहे आज. आपले सहकारी होते? आमचे सगळे गावातली बारकी मुलं, हे सगळे जवळजवळ 22 वर्षाखालील सगळे असे मुलं आहेत, ज्यांनी सगळी लाइटिंग केली, इलेक्ट्रिशियनचं काम केलं, मोटरचं काम केलं. सगळ्यांनी 22 वर्षाखालीलची सर्व मुलं आहेत. आम्ही एका पण मोठ्या मुलाचा कोणताच साथ नाही घेतला, सगळं आम्ही मदत नाही घेतली, सगळे या मुलांनीच केलेलं आहे. खरं तर मला विजयकडे यायचं. विजय, तू दरवर्षी इथे ख्रिसमसच्या निमित्ताने रिपोर्टिंगला येत असतो. यंदा आम्ही तुझ्या बरोबर सहभागी झालेलो आहे. काय यंदाचा ख्रिसमस कसा वाटतोय वसईमधला? यंदाचा ख्रिसमस हा एकदम पॉवरफुल आहे. आणि या ठिकाणी थंडी पण लागलेली आहे. आणि थंडी लागल्यामुळे आम्ही हे स्वेटर घातलेलं आहे. आणि या ठिकाणची जी मजा असते ना वसईची, ती काही औरच असते. आणि या ठिकाणचं सेलिब्रेशन म्हटलं ना, एकदम मजा येते आणि सगळेजण धमाल करतात सगळ्या प्रकारचे. आता तुम्ही अनेक ठिकाणी जाणार, कुठे नाता गोठा असतो, अजून म्हणजे वेगवेगळे संदेश देणारे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ही टोपी कसली घातली विजय तू? ही वसईची खास इकडची पारंपरिक टोपी आहे आणि ती मला घालायला खूप आवडते, कारण मी आता सध्या वसईकर झालेलो आहे. अच्छा, म्हणून वसईकर झालाय म्हणून आता विजयने ही टोपी घातलेली आहे. त्याचबरोबर हा पाठीमागे आपण ही क्रिप साकारल्याचं बघतोय. मदर तेरेसा यांना यावर्षी संतपद बहाल करण्यात आलं, त्या संदर्भातलं एक क्रिप आहे. आणि असाच दरवर्षी काहीतरी एक संदेश देणारा, एक काहीतरी संकल्पना असणारा देखावा इथे वसईमध्ये ही सगळी तरुण मंडळी साकारत असता. एक धमाल असते, मजा असते, रात्र जागवल्या जाते. आणि पुन्हा एकदा या नाताळच्या निमित्ताने एक समूह भावना, एकमेकाशी कनेक्ट होणं, एकमेकाच्या जवळ येणं हे दिसून येतं. पुन्हा एकदा मित्रांनो, हॅपी ख्रिसमस.
वसईची खासियत ही आहे की प्रत्येक गावामध्ये स्वतःचं असं पोर्तुगीज शैलीतलं चर्च आहे. आता मी गास या गावात आलो आहे आणि इकडे मिसा बलिदान कार्यक्रम चालला आहे चर्चमध्ये. काय आहे ते बघूया आणि सगळ्या लोकांमध्ये आपण पण सामील होऊया. आता मी अजून एका गावात आलो आहे, त्याचं नाव आहे गोम्स आळी. पाठी एक जर नजर टाकली तर आपल्याला चर्च दिसेल. ते खूप सजावट केली आहे. मात्र खासियत अशी आहे की चर्चमध्ये खूप सारे लोक येतात. वयस्कर लोक येतात, तरुण लोक येतात, लहान मुलं पण येतात. आणि त्यांचं थोडंसं मनोरंजन व्हावं, त्यांनी इकडे शांत बसावं, एन्जॉय करावा, यासाठी इकडे सुद्धा एक मोठी क्रीब म्हणजे देखावा बनवला आहे. अर्थातच ख्रिस्त जन्माचा देखावा आहे. काही काही छोट्या मुलांना कहाणी सांगितली तर ती ऐकतील नाही ऐकतील, त्यांना थोडंसं वेगळं वाटेल. त्यामुळे देखाव्यातून साकारायची एक पद्धत आहे. त्यामुळे मस्तपैकी साकारला आहे. क्रिसमस म्हटलं का जसे देखावे आले, सजावट आली, तसंच आलं खूप सारा खाऊ, मस्ती आणि धमाल. त्यामुळे खाद्यपदार्थ निश्चितच तुम्हाला बघावेसे वाटतील. आणि वसईची जी खासियत आहे ती आपण बघूया. त्यासाठी मी आलोय तुस्कानो परिवाराच्या घरी. ते परिवार आपल्यासाठी खास काही खाद्यपदार्थ दाखवणार आहेत. आपण आज जाऊया. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अरे हा सांता इकडे पण आला. अरे पण सांता सगळीकडे पहिलाच पोहोचतो, कसा? कारण त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या इच्छा पूर्ण तुला करणं. खाऊ आवडतो त्यामुळे तू इकडे घुसलाय. खाऊ जरी आवडत असला तरी हा खाऊ आज सांता सगळ्या आयबीएल लोकमतच्या दर्शकांबरोबर नक्की, स्वतः खायचं वाटणार नाही. आहे, वाटणार प्रेक्षकांना आहे, सुद्धा वाटणार दाखवायचं. आहे. त्याच्यामुळे इथे वादाचा कुठलाच मुद्दा येत नाही नक्की. तुझ्या माझ्यात. त्यामुळे आजचा खाऊ हा स्पेशल आहे, वसई मधला, नंदा खाल मधला. तर मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप चला, आज करतो या जाऊ. ठिकाणी. तुम्ही मला बोलवलं की आज तुस्कानो कुटुंबाकडे आपण आहोत. नक्की बोलवल्यानंतर सांता कुठेही घुसतो. नाही, मी आमंत्रणावरून आलेलो आहे. आमंत्रण नसलं तरी आज मला जाण्याचा हक्क आहे. नक्कीच. हा, तर आज आपण काय करणार आहोत, कुठे आलो आणि काय करणार आहोत? आपण तुस्कानो परिवाराच्या घरी आलो आहोत आणि आपण खूप सारे ट्रॅडिशनल खाद्यपदार्थ बघणार आहोत, जे फक्त वसईची खासियत आहे. वसईची जरी खाद्यात असली तरी मित्रांनो रोहनला याच्यावरती बोलण्याचा काही एक अरे काय यार. काही एक अधिकार नाही, कारण तो व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे आज व्हेजिटेरियन साठी थोडं थोडं व्हावं. 40% थोड्या वस्तू तर असतील ना? हा, नाही, थोड्या वस्तू आहेत, पण 40%, 60% पूर्णतः मला अधिकार आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्यांना मी तुस्कानो कुटुंबाच्या किचन मध्ये घेऊन जाणार आहे. आणि मला किचन मध्ये जाण्याची फुल परमिशन मिळालेली आहे डेनिस आणि मार्गारेट कडनं. डेनिस छानपैकी आपण बघतोय की आज वसईच्या या पारंपरिक वेशामध्ये आपल्याला दिसतोय. नाताळची सुरुवात झाली म्हणून सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता. डेनिस, खास आपल्या कातोडी भाषेमध्ये जरा स्वागत. तुम्हा सगळ्या जकल्या सगळ्या मी स्वागत करते या नाताळच्या हनादी ह्या. नाताळच्या हनादी म्हणजे नाताळच्या सणानिमित्त. आणि मार्गारेट फार जोरदार तयारीला लागलेली आहे. मार्गारेटची मी जरा इथे धावपळ इथं बघतोय सगळी छानपैकी. मला असं वाटतं कॅमेरा जरा आपण जवळ आणूयात आणि बघूयात की मार्गारेट नेमकं काय करते. म्हणजे तळल्या जात आहे मित्रांनो, आणि जे दिसतंय ते फार छान आहे. मार्गारेट, नेमकं आज आमच्या सगळ्यांचा म्हणजे आमच्या सगळ्या दर्शकांचा पाहुणचार करत असताना काय बनवतेस तू? हे आमच्या भाषेमध्ये यांना फुगे असं बोलतात. हा, ते तेलामध्ये टाकायचं. त्याच्यासाठी मैदा हा, आणि ईस्ट, हा, उडदाची डाळ असते. हा. हे दोन्ही मिक्स करायचं हा. आणि त्याच्यानंतर ते पूर्ण मळायचं. त्याच्यामध्ये मैद्याच्या थोडे सुद्धा गाठी नाही राहायला पाहिजेत. बरं. पूर्ण हे बघा असं प्लेन असं नरम झालं पाहिजे. अच्छा, अच्छा. आणि असं झाल्यानंतर थोडंसं ईस्ट टाकल्यानंतर ते फुगते. अच्छा, आणि ते पीठ आपण त्याला बोलतो पीठ आलं असं. अच्छा. मग ते पीठ आल्यानंतर तेल गरम करायचं आणि तेलामध्ये हे असं थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि असं गोळा करून हे असं याच्यामध्ये टाकायचे. तर इथे कसं आहे ना मित्रांनो, तुस्कानो कुटुंबामध्ये तुम्ही या दोघांना बघता आता पारंपरिक वेशामध्ये छानपैकी. मार्गारेटचं माहेर इथेच आहे बाजूला, आणि डेनिससुद्धा इथेच राहायचा. थोडा कुछ बातों को याद करते, प्यारवाला मामला आहे दोस्तो. हा, मार्गारेट, म्हणजे डेनिसला बोलायला हवं की तू बोलशील? मला असं वाटतं कोण बोललं पहिले नक्की?
डेनिस डेनिस बोला. डेनिस तूच सांग नेमकं काय घडलं होतं. ऍक्च्युली काय आहे ना, मी छोटा छोटा गावामध्ये कोरिओग्राफर आहे, डान्स शिकवायचो आणि त्यामध्ये हिलाच पटवून टाकलं. अच्छा, पटवून टाकलं. आणि मग पटवून टाकलं म्हणजे थेट आता डायरेक्ट घरीच घेऊन आलो. घरीच घेऊन आला डेनिस. आणि मार्गारेट आज डेनिससाठी म्हणा, आपल्या सगळ्यांसाठी म्हणा, छान छान वेगवेगळे पदार्थ इथे बनवताना. सो सगळ्यांकरता खास सरप्राईज पडदा मी उघडतोय. हा पडदा असा उघडला आणि आता हा टेबल इथे दिसायला लागला. बघा तुम्ही टेबलवरती आपल्याला काय काय दिसतंय. मला असं वाटतं की हे सांगण्याकरता मी खरं तर डेनिसलाच बोलवायला हवं. डेनिस, प्लीज प्लीज, आमचे सगळे दर्शक वाट बघतायत की टेबलवरती इथे काय काय वसईकरांसाठी, म्हणजे खास दर्शकांसाठी. हा नाताळचा सण आहे आणि कुपारी म्हटल्यानंतर आमच्याकडे हे पारंपरिक पदार्थ आहेत सगळे. काय काय ते पहिले या यामध्ये- डिशपासून सुरुवात करू. ह्या करंज्या आहेत, हा, ह्याला मी रेवाळा बोलतो. हे ढेसका आहे, हे नारळाचं पाक आहे, नारळ पाक. आणि हे आहेत आपले नानकटाई. ह्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे नवीन पिढ्यांसाठी. ह्याच्यामध्ये खजूर आणि आपण बदाम टाकलेला आहे आणि त्याचे छोटेसे रोल बनवलेले आहेत. हे आहेत बेसनचे लाडू आहेत, रव्याचे लाडू आहेत, हे शंकरपाळे आहेत. आणि हे आता माझ्या बायकोने बनवलेले फुगे आणि रोट्या आहेत. प्रेम आहे ते. जोडीला हा केक आहे आणि हे द्राक्षापासून बनवलेली वाईन आहे. तर असे हे सगळे वेगवेगळे पदार्थ तुस्कानू कुटुंबाच्या घरी आल्यानंतर नाताळच्या या निमित्ताने तुम्ही चाखू शकता. त्याचा पाहुणचार फार वेगळा असतो, लज्जत वेगळी असते, चव वेगळी असते. आणि मी कशाला आमंत्रण देईन तुम्हाला, म्हणजे स्वागत तर डेनिसने केलेलं आहे, आमंत्रण मार्गारेटच तुम्हाला देईन. मार्गारेट, आपल्या सगळ्यांना नाताळच्या हानाकरता माघारा जे का पदार्थ केल्यात ते चाख्या दो तुमच्या सगळ्यांना मी आमंत्रण देते. आणि आमंत्रण इकडे संपत नाही, कारण जसं इकडे खाद्यपदार्थ आहेत तसं इकडचं संगीत, इकडचे गाणी सुद्धा ही खूप खासियत आहे. ते सुद्धा होऊन जाऊ दे थोडं. वा डेनिस. जाते माझे सेनापती, मुंबईला जाते माझे गुलगुले राणी, मुंबईला जाते माझे गुलगुले राणी, मुंबई जाते माझ्या लाडक्या धन्या आणल का ग शायली गेला, धन्या आणल का ग शायली गेला, मुंबई जाते माझ्या लाडक्या तुझे कोण के लाल गो, वसईच्या पोऱ्या शोभेला बऱ्या, वसईच्या पोऱ्या शोभेला बऱ्या. ला 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 ला. अरे एक सेल्फी तो बनताय बॉस, कारण ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसच्या निमित्ताने चौकांमध्ये ही सगळी तरुणाई वसईमध्ये आपल्याला जमल्याचं बघायला मिळतं. एक धमाल असतो आणि हाच धमाल पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मेरी ख्रिसमस. चलो गाणं बजावून मास झालाय, ख्रिस्त जन्म झालाय. मग आता सगळं तिकडे थांबत नाही, कारण आता वेळ आहे सेलिब्रेशनची. आपण एका कुटुंबात आलोय आणि कशा पद्धतीने ते सेलिब्रेट करणार आहे ती अख्खी रात्र ते बघूया. विशाल आहे तर सोबतीला. विशाल होऊन जाऊ दे. मी सेलिब्रेशन लाईनच्या मध्ये आलेलो आहे आता या क्षणाला, आणि सेलिब्रेशन खास आहे वसईमध्ये आपण आलेलो आहे. आणि या क्षणाला आपण आहोत कोणाबरोबर, आपल्या कुटुंबाचा विठ्ठल तुस्कानू यांच्या कुटुंबाबरोबर आपण आहोत. आणि कातोडी भाषेतली गाणी जर आपण ऐकलेली तर यार वसईतून आपण केलंच काय हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. म्हणून ताई होऊन जाऊ दे एक गाणं कातोडी भाषेतलं प्लीज.
काय मी